सोपान. सोपान म्हणजे जिना. प्रत्येक भक्त मंदिराच्या पायऱ्या चढत असताना पायरीला नमस्कार करूनच मग पुढे जात असतो. पंढरपुरातील नामदेवाची पायरी प्रसिद्धच आहे. ज्ञान शाब्दिक आणि अनुभवावर आधारलेले असे 2 प्रकारचे शब्द ज्ञान फार चटकन होते, पण त्या ज्ञानाचे अनुभवात रूपांतर करणे हे फार कठीण असते. व्यवहारात सुद्धा समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष झाले असे आपण म्हणतोच, तरीही कित्येकांना कळतं पण वळत नाही, म्हणून भाग्य त्यांच्यापासून दूर राहते हे आपण पाहतोच. ज्ञानोदय झाल्यानंतर मार्गक्रमण करण्यासाठी कष्टांची जरुरी असते. ज्ञानाने मार्ग सुकर होतो, पण त्या मार्गावर दृढतेने वाटचाल करणे ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. सोपान काकांचे फक्त 49 अभंग उपलब्ध आहेत, परंतु इतक्या अल्प रचनेमधूनही नाद आणि प्रकाश मार्गावरील भक्तांचे अनुभव मोठ्या सुस्पष्ट शब्दात त्यांनी रेखांकित केले आहे. नादरूप ठसा निरालंब झाला, सगुणी उदेला तेजाकार. सोपान गाथा. नादरसी लीन ब्रह्म सामावले, त्या माझी चानुले ब्रह्मचोख. नाद ब्रह्म मुसे नादरूप वसे, तैसा जने दिसे आत्मपणे. दीन व्योम तारा ग्रहगण शेखी, एक ऋषिकेशी सर्वाम्हा. ज्योतिरूप छाया सर्व हे निर्गुण, आत्मा रामी भिन्न नाही नाही. सोपान गाथा. उदो अस्तु परिमाण ब्रह्म, चंद्र सूर्य नेम हरपले. पाहणे परिसने नामरूपी गेले, निराकारे ठेले एकत्वेसी. सोपान गाथा. ज्ञान प्राप्त झाल्यावर त्या ज्ञानानुसार अनुभव येणे हेच उरत असल्याकारणाने सोपान काकांना ज्ञानदेवांनी सांगितल्या व्यतिरिक्त काही सांगायचे विशेष उरले नाही. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने प्रवास करणे एवढेच त्यांचे जीवित कार्य राहिले. वेळ प्रसंगी त्यांच्या परिसरातील व्यक्तींना काही एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हे अभंग रचले असावेत असे वाटते. अध्यात्म मार्गावर कल्पनाशक्तीचा स्वैरविलास करण्यास फारशी जागाच नसते. तेथे हवी असते गुरुवरील श्रद्धा आणि त्यानुसार आचरण. किंबहुना एकदा गुरूंकडून ज्ञान प्राप्त झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर जीवाने अनुभव घेत घेत वर वर जाणे एवढेच शिल्लक उरते, असा अर्थ सोपान या शब्दाने व्यक्त होतो.